तुम्ही अशी एकदा चटणी बनवून बघा. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक चटणी आहे. हाडांसाठी, केसांसाठी अशी मस्त टेस्टी चटणी इथे आपण बनवलेली आहे. तुम्ही पण ही चटणी नक्की ट्राय करून बघा. खायला अतिशय टेस्टी लागते. चला तर मग अशी टेस्टी आणि कॅल्शियम असलेली चटणी कशी बनवायची लगेच इथे रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी काय केलेले, आता कढई ठेवली. त्याच्यामध्ये आता 1 वाटी भरून इथे तीळ ॲड केलेले. आता आपण इथे हे तीळ आहे ना, हलके इथे कलर चेंज होईपर्यंत इथे भाजून घ्यायचे. आपण जी ही तिळाची चटणी बनवतोय ना, या चटणीमध्ये भरपूर सारं असं कॅल्शियम असतं आणि आपल्या जेवणामध्ये रोज 1 चमचा ही चटणी घेतली तरी चालेल. आता आपण ही जी चटणी बनवली ना, ती रोज आपण 1 चमचा भरून जेवणात जेवायला बसलं की 1 चमचा घ्यायची. थंडीमध्ये किंवा पावसाचं वातावरण असतं बाहेर, अशा वेळेला बघा बऱ्याच जणांची हाडं दुखतात. तर ही चटणी तुम्ही नक्की करून ठेवा. भरपूर सारं कॅल्शियम असते या तिळामध्ये आणि हाडांसाठी खूप उपयुक्त रेसिपी आहे. फक्त हे तीळ भाजताना आहे ना, गॅस हा मिडियमच ठेवायचा. मिडियम गॅसवरच आपण हे भाजून घ्यायचे. इथे आपल्याला फार भाजायचे नाही आहे, करपायचे पण नाही. असं थोडासा हलकासा कलर इथे आपण चेंज करून घेणार आहोत. हे बघा इथे थोडासा कलर इथे चेंज झालेला आहे. आता आपण 1 मिनिट इथे भाजून घेऊया. पहिल्यापेक्षा इथे कलर हलकासा इथे चेंज झाला. सर्व असे छान मस्त भाजले गेलेले एकच कलरवर, असे इथे डार्क पण झालेले नाही आहे. आता हे काढून घेते मी. आता इथे मी शेंगदाणे ॲड केलेले कढईमध्ये. शेंगदाणे पण हे बघा इथे तसेच भाजून घेतलेले. 1 वाटी इथे मोठी वाटी भरून आपण तीळ घेतले होते. अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले, ते पण असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे की ज्या वेळेला आपण ही चटणी खाऊ त्यावेळेला ते सर्व साहित्य असं छान खरपूस भाजून घेतलं ना, की ज्या वेळेला खातो ना त्यावेळेला त्याची चव पण अधिक टेस्टी लागते. हे बघा तुम्ही आवाजावरूनच इथे अंदाज येत असेल. छान मस्त असे खरपूस भाजून घेतलेले. आता इथे 1 छोटी वाटी भरून जिरे ॲड केलेले. तर इथे जिरे पण आपण हलके इथे छान भाजून घ्यायचे. जिरे पण आपल्याला इथे जास्त काळे करायचे नाही आहे, हलकेसे इथे भाजून घेणार आहे मी. जिरे पण छान भाजून झालेले, हलका इथे कलर चेंज झालेला आहे. आता हे जिरे पण मी इथे काढून घेते. आता जिरे काढून घेतल्यानंतर अर्धी वाटी इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये ॲड केलं. ते खोबरं पण आता आपण इथे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत इथे असं छान कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे. असं तीळ, शेंगदाणे, खोबरं इतकी छान होते ही चटणी. नक्की तुम्ही करून बघा. खोबरं पण आहे ना आपल्याला इथे हलका त्याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण चिवड्यामध्ये घालतो ना तळून, त्याप्रमाणे इथे तळून नाही घ्यायचं, पण आपण त्याचप्रमाणे इथे छान भाजून घेणार आहोत. गॅस हा मिडियमच ठेवायचा. मिडियम गॅसवरच हे सर्व साहित्य छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तीळ पण असे, शेंगदाणे, जेवढं तुम्ही मिडियम गॅसवर भाजाल ना तेवढं ते शेंगदाणे, तीळ किंवा जिरे, खोबरं आतपर्यंत असे छान मस्त खरपूस भाजल्या जातात, तेवढी आपली चटणी टेस्टी होते. हे बघा इथे हलकासा इथे कलर चेंज व्हायला लागलेला आहे. सर्वात आधी तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजल्यानंतर शेंगदाणे भाजायचे. खोबरं मात्र हे शेवट भाजायचं, कारण खोबरं भाजताना हे बघा तेल सुटतं. कलर पण इथे तुम्ही बघू शकता. आता खोबऱ्याचा छान चेंज झालेला आहे. छान असा गोल्डन कलर आलेला आहे. कलर आपला कसा असा छान मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. असंच खोबरं भाजून घ्यायचं, करपायचं नाही. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्या गरम कढईमध्येच आता हे 1 मिनिट मी छान मिक्स करून घेते, म्हणजे छान भाजून घेते त्याच्यामध्येच. आता हे छान भाजल्यानंतर आहे ना काढून घेते. आता इथे मी अर्धी वाटी कढीपत्ता ॲड केलेला आहे. शेंगदाणे, तीळ, खोबरं आपलं चांगलं थंड होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. इथे कढीपत्ता पण आपल्याला इथे ना छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे.
इथे कढीपत्ता भाजताना थोडंसं इथे तेल ॲड करायचं आहे, जास्त नाही, किंचित थोडंसं. किंवा तुम्ही तेलामध्ये हा कढीपत्ता तळून घेतला तरी चालेल, पण मी इथे थोडंसं तेल टाकून छान इथे खरपूस असा कुरकुरीत फ्राय करून घेणार आहे या तेलामध्येच. छान असा आवाज येईपर्यंत आपण हे बघा, तोपर्यंत इथे छान मस्त असा या थोड्याशाच तेलामध्ये इथे छान फ्राय करून घ्यायचं आहे. अजून मी 1 मिनिट करणार आहे. हे बघा इथे मस्त असा कढीपत्ता आपला छान मस्त आहे बघा, कुरकुरीत इथे आवाजानेच तुम्हाला जाणवत असेल, छान मस्त असं कुरकुरीत इथे फ्राय झालेलं आहे. तर 1च मिनिट या गरम कढईमध्येच असंच राहून द्यायचं आहे. गॅस बंद केलेला आहे. हे बघा इथे हे सर्व साहित्य आपण इथे छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे. हे थंड होऊन द्यायचं आहे. याच्यामध्ये अजून आपण काही ॲड करणार आहोत. सर्वात आधी इथे आपण शेंगदाणे ॲड करणार आहोत, त्यानंतर इथे खोबरं ॲड करणार आहोत, त्यानंतर तीळ टाकून घ्यायचे याच्यामध्ये. हवं तर तुम्ही इथे शेंगदाण्याचे 6 टरफलं काढून घेतले तरी चालेल. आता इथे मिक्सरमध्ये सर्व ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे 1 लसणाची मोठी कुडी नीट करून घेतली, ती पण इथे ॲड केलेली आहे. आता हा कढीपत्ता पण याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे. आता इथे अजून सर्व कढीपत्ता मी इथे ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे 2 चमचे आपण मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे 2 चमचे इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे सर्व आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. आता इथे सर्व साहित्य टाकलं ना की छान मस्त मिक्सरला फिरून घ्यायची. इथे आपली चटणी मस्त अशी इथे मिक्सरला फिरून झालेली आहे. चटणी आपण इथे ताटामध्ये ओतून घेतलेली आहे. बघा किती छान मस्त अशी तिळाची चटणी इथे आपली तयार झालेली आहे. हाडांसाठी केसांसाठी अशी मस्त टेस्टी चटणी इथे आपण बनवलेली आहे. तुम्ही पण ही चटणी नक्की ट्राय करून बघा, खायला अतिशय टेस्टी लागते. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि तुम्ही अशी तिळाची चटणी नक्की ट्राय करून बघा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.